नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे। तर प्रवेश परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास शनिवार 20 एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे। तर विद्यार्थ्यांना येत्या 10 मेपर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉक्टर एम.व्ही. रासवे यांनी दिली आहे। तर विद्यापीठाच्या विविध विभाग, केंद्र आणि प्रशाळांमध्ये विविध 91 एकात्मिक तसेच आंतरविद्याशाखीय पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवले जातात। तर या अभ्यासक्रमांसाठी 3832 एवढी प्रवेश क्षमता आहे। तर विविध विभागांमध्ये प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जातात। तर 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तसेच काही विभागांद्वारे वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक लेखी स्वरूपात परीक्षा घेतली जाते। तर प्रवेश परीक्षेसाठी या ठिकाणी स्क्रीनवरती दिलेल्या लिंकवरती जाऊन 20 एप्रिल ते 10 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। तर सामान्य प्रवर्गासाठी 600 तर राखीव प्रवर्गासाठी 400 रुपये परीक्षा शुल्क ऑनलाईन माध्यमातून भरावे लागणार आहे। तसेच अर्ज करताना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, वैद्यकीय प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत। तर 13 ते 16 जून या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहे। तर विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रम 13 जून आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 14 ते 16 जून या कालावधीत प्रवेश परीक्षा घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे। तर परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तर ऑनलाईन माध्यमातून 2 तास कालावधीत 100 गुणांची प्रवेश परीक्षा घेण्यात येते। त्यामध्ये 20 गुण सामान्य ज्ञान, योग्यता, तर्क, आकलन तसेच संबंधित विषयाशी निगडीत 80 गुणांचे प्रश्न विचारण्यात येतील। तर परीक्षेला नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू आहे। तर थोडक्यात SPPU UG PG अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी अर्जास सुरुवात झालेली आहे। तर 91 अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येणार आहे। तर लोकमत न्यूजपेपरने न्यूज दिलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। अशाच एज्युकेशनल अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। त्या ठिकाणी देखील तुम्हाला SPPUच्या संदर्भात अपडेट्स येतच राहतील। सो थँक्यू फॉर वॉचिंग।